मी 7 वेळा निवडणूक लढलो, एकदा माझी पाठ लागलेली नाही। मी 35 मी खरं म्हणजे मूळ कुस्तीगीर आहे। मी पुणे युनिव्हर्सिटीचा चांगला कुस्तीगीर होतो, माझ्या वजन गटामधला मी चॅम्पियन होतो आणि म्हणून लहानपणापासून मला कुस्तीची आवड आहे। माझा स्वतःचा आखाडा छत्रपती शिवाजी व्यायामशाळा म्हणून आखाडा माझा स्वतःचा या ठिकाणी होता, जामनेरमध्ये होता। मला बालपणापासून कुस्तीची आवड आहे, पण लाल मातीतली कुस्ती खेळली गेली पाहिजे, तरुणांनी व्यायामाकडे वळलं पाहिजे, त्यांनी व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे, हा या मागचा हेतू आहे। आणि म्हणून या तालुक्याच्या जिल्ह्यात कुस्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं मी आयोजन विशेष करून केलेलं आहे। लाल मातीतली कुस्ती आणि राजकारणातली कुस्ती खऱ्या अर्थाने मजा कुठे येतोय? राजकारणातली कुस्ती आणि लाल मैदानातली पण तुम्ही कुस्ती मारलेली यापूर्वी, दोन्ही कुस्ती आपापल्या ठिकाणी तेवढ्या श्रेष्ठ आहेत, तेवढ्याच मोठ्या आहेत। क्षेत्र बदललं, मग क्रिकेटमध्ये असेल, कबड्डीत असेल, का कुस्ती असेल, का राजकारण असेल, कुठल्याही बाबतीत म्हणा आपापली कला आपल्याला दाखवावी लागते, आपापले डाव आपल्याला दाखवावे लागतात आणि ते डाव मारतो जिंकतो तोच पहिलवान खरा पहिलवान असतो। काय कारण देवाभाऊंनी मोठं मैदान मारलेलं आहे, महाराष्ट्रभर इतिहास केलेला आहे राजकारणामध्ये। आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या जागा भारतीय जनता पक्षाला 148 149 पैकी 137 जागा हा विक्रम देशामध्ये पहिल्यांदा झालेला आहे आणि तो देवाभाऊंनी केलेला आहे आणि म्हणून त्याचं नाव देणं अतिशय योग्य आहे, संयुक्तिक आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने आणि नरेंद्र मोदी यांच्या नावाने आमचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान यांच्या नावाने आम्ही या कुस्त्या ठेवलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी ठेवलेल्या होत्या। या वर्षी पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षा चांगलं नियोजन, मोठं नियोजन आम्ही या ठिकाणी करू। ती कुस्ती ठिकाणीच होईल। अजित पवार त्यांनी घ्यावा, आता त्यांचा पक्षाचा विषय आहे, ते ठरवतील, आम्ही काय मी चांगला कुस्तीगीर आहे, मी दररोज आजही व्यायाम करतो, अड्डाकडे पळायला जातो, तालमीत जातो आणि राजकारणामध्ये मी अव्वलच आहे। मी 7 वेळा निवडणूक लढलो, एकदा माझी पाठ लागलेली नाही, त्यामुळे मी राजकारणात चांगला खेळाडू आहे आणि कुस्तीतला पण चांगला खेळाडू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।